नमस्कार शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी 142 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झालेला आहे. निधी वितरणासाठी जिल्हा यंत्रणेची लगबग सुरू आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा होणार आहे. विदर्भासह कोकण किनारपट्टीला देण्यात आलेल्या पावसाचा इशारा आजही कायम आहे. 5 नोव्हेंबरपर्यंत राज्यभर ढगाळ वातावरण आणि हलका ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जाते. राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या. शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट मदत जमा करण्यास सुरुवात झालेली असून कर्जमाफी संदर्भामध्ये योग्य वेळी आम्ही निर्णय घेऊ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच बाधित शेतकऱ्यांना आधी आधार आवश्यक असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट पैसे जमा करण्यास सुरुवात झालेली आहे. सांगोला तालुक्यामध्ये बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावरती 28,74,00,000 रुपये जमा करण्यात आले आहेत. तहसीलदार संतोष कंसे यांच्याकडून माहिती देण्यात आली. अतिवृष्टीचा ज्वारीला फटका बसलेला असून रब्बी पेरणीला अवकाळीचा अडथळा येतोय. गहू, हरभरा आणि मकाचे क्षेत्र वाढवण्याची शक्यता. पडवण तालुक्यामध्ये तब्बल 5,020 हेक्टर शेतीचे नुकसान झालेले असून अवकाळीचा फटका बसतोय. 15,600 शेतकरी बाधित. ज्वारीचे कोठार असलेल्या सोलापुरामध्ये यंदा ज्वारीचे उत्पादन घटण्याचे संकेत दिसून येत आहेत. अतिवृष्टीमुळे रब्बी हंगाम लांबणीवरती जाऊ शकतो. गहू, हरभरेचा पेरा यंदा वाढणार असून ज्वारीच्या दरवाढीचे संकेत. आष्टी जिल्ह्यामध्ये 4 मंत्री असून सुद्धा लाख शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा आहे. दिवाळीपूर्वीच मदतीची घोषणा फोल गेलेली आहे. बळीराजाला अवघे 78 कोटी रुपये वितरित करण्यात आले. 8 दिवसांमध्ये सोने 10,000 रुपयांनी स्वस्त झालेले आहे. चांदी 27,000 रुपयांनी उतरले. लग्नसरांमध्ये काहीसा दिलासा. भात ऊसाला अवकाळीचा सर्वाधिक फटका बसलेला आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 20% भात पिकांचे नुकसान झालेले असून 15,000 हेक्टर क्षेत्र प्रभावित झालेले आहे. रेणापूर तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे. शेतकरी हतबल झालेले आहे. शेती अवजारे, साहित्य, चाराकुरे सुद्धा वाहून गेली. सोयाबीनचे पीक शेतकऱ्यांच्या हाती आलेले असून मात्र हमीभाव केंद्राचा मुहूर्तच ठरेना. अवकाळीच्या फटक्याने उत्पादन घटलेले आहे. त्यामध्ये कवडीमोल भावामध्ये करावी लागते विक्री. अतिवृष्टी अनुदानाला फार्मर आयडी ई-केवायसीचा खोडा. सेलू तालुका कागदपत्र दाखल केले तरीसुद्धा शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित. आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप. तब्बल 12 लाख कोटींचे करार करण्यात आले. पंतप्रधान मोदी यांनी मुंबईमध्ये मेराटाईम लीडर परिषदेमध्ये मांडला सागरी विकासाचा रोडमॅप. म्हणाले, भारत जगासाठी ठरेल स्थिर दीपस्तंभ. ऑक्टोबरमध्ये सुद्धा पाठ सोडेना असा सरासरीच्या 115% पाऊस झालेला आहे. अकोला जिल्ह्यामध्ये पावसामुळे वातावरणात गारवा वाढलेला आहे. सतर्कतेचे आवाहन करण्यात आले. शास्तीची 75% रक्कम माफ होणार. योजनेसाठी 2च दिवस शिल्लक राहिलेले असून ऑनलाईन पद्धतीने भरणा करा. रेशन दुकानातून निकृष्ट दर्जाच्या धान्याचा पुरवठा होत असून मूर्तिजापूर तालुक्यामध्ये तक्रारी वाढलेल्या आहे. लाभार्थ्यांचे आरोग्य धोक्यामध्ये सापडले. लिंबूचे दर घसरले. भंडारा परिसरामधील शेतकरी हवालदिल झाले. निसर्गाचा लहरीपणा उठला मुळावरती. पीक विम्याचे 5 रुपये शेतकऱ्यांनी केले परत. अकोल्यातील वास्तव. प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांची थट्टा केली जात आहे. 5 दिवसांपासून भरकटलेल्या मच्छीमार बोटींपैकी 7 जण बेपत्ता आहे. 2 बोटी मरीन पालघरपासून 124 किलोमीटर अंतरावरती सापडल्या. 4 बोटींचा ठिकाणा नाही. सोयाबीनसह उडीद मुगाची हमीभाव खरेदी ही 15 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. दक्षता पथकाची नजर. मोखा चक्रीवादळामुळे महाराष्ट्रावरती अवकाळीचे ढग. 5 नोव्हेंबरपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला. मराठवाड्यामधील 40 मंडळांमध्ये जोरदार पाऊस. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 913 कोटी रुपये वितरित करण्यात येणार. अतिवृष्टीग्रस्त मत्स्य उत्पादकांसाठी मदतीची घोषणा करण्यात आलेली आहे. पूर्ण नष्ट झालेल्या बोटींसाठी 15,000 रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. मागे धावतायत क्रेडिट कार्ड धारक. 42% लोकांची 50,000 रुपयांची दिवाळी खरेदी. सर्वेक्षण गृहोपयोगी उपकरणांना जास्त प्राधान्य. आता मोबाईलवरती दिसणार कॉलरचे नाव. 4G आणि 5G ग्राहकांसाठी मार्च 2026 पर्यंत देशभरामध्ये टप्प्याटप्प्याने सेवा सुरू होणार. हरियाणामध्ये पायलट चाचणीला सुरुवात झालेली असून फसवे कॉल व सायबर गुन्ह्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी होणार मोठा फायदा. रब्बीसाठी सवलतीच्या दरामध्ये हरभरा, गहू बियाणांचे वाटप करण्यात येणार. अकोला जिल्ह्यामध्ये 4,000 क्विंटल बियाणांचे वितरण सुरू झाले आहे. आपस बेल्टमध्ये कापूस उत्पादक शेतकरी सापडले दुहेरी संकटामध्ये. ओल्या कापसाला बाजारामध्ये भाव मिळेना. वेचणीसाठी मोजावे लागतायत किलोमागे 10 रुपये. शासकीय खरेदी केंद्र बंदच असून खुल्या बाजारामध्ये कापसाला कवडीमोल भाव मिळतोय. सोयाबीनला सुद्धा भाव मिळेना. लागवड खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरी हतबल झाले. थरी फुल भरलेली असून शेतीसुद्धा आता फुलणार. रब्बी साथ देणार का? सर्वाधिक क्षेत्र हे गहू, हरभऱ्याचे. नाविन्यपूर्ण पिके सुद्धा आता बहरणार. आधार कार्डची ई-केवायसी न केल्यास मजुरी थांबणार. मनरेगा कामगारांसाठी अंतिम इशारा देण्यात आला. पाजरी पावसाचा तडाखा. पिके पाण्याखाली गेली. शेतकरी हवालदिल झालेले असून बुलढाणा तालुक्यामधील 15 गावांना पावसाचा फटका बसलेला आहे. शेतामध्ये साचपाणी. मका कापसाचे अतोनात नुकसान झाले. रब्बी हंगामासाठी बुलढाणा जिल्ह्यामध्ये पोषक वातावरण निर्माण झालेले असून सरासरीच्या 63% आतापर्यंत पडला पाऊस. ढगाळ वातावरणामुळे तुरीवरती अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो. शेतकरी सापडले चिंतेमध्ये. फुलोऱ्याच्या अवस्थेमध्ये अळीचा प्रहार झालेला आहे. खरडून निघालेल्या पाणी थांबलेल्या शेतामध्ये रब्बी पेरणी कशा प्रकारे करायची? अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांचा संतप्त सवाल. पेरणी करता येत नसल्यामुळे शेतकरी अडचणीमध्ये सापडले. शेतीचे कामे थांबली. बुलढाणा जिल्ह्यामध्ये मातीमोल भावामध्ये कापसाची विक्री केली जाते. शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये सापडलेले असून
CCI कडून खरेदी सुरू झाली नसल्यामुळे शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. नकली बियाणे बनवणाऱ्यांना चाप बसवणारा शेतकऱ्यांचा साथी. कृषी क्षेत्रामध्ये गुणवत्ता पारदर्शकतेसाठी सरकारचे पाऊल. बियाण्यांची वितरण व विक्री ऑनलाईन पद्धतीने होणार. लखमा सिंगच्या समर्थनात मेहकर जिल्ह्यात सुद्धा पेटणार आंदोलन. संभाजी ब्रिगेडचा इशारा. मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेले निवेदन. तरुणकांनो, तयारीला लागा. 48 पदांसाठी होणार पोलीस भरती. आवेदन अर्जाला सुरुवात करण्यात आलेली असून 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली. केंद्रासाठीचे प्रस्ताव निर्णयाच्या प्रतीक्षेमध्ये. अर्जदारांकडून वेट आणि वॉच. वाशिम तालुक्यामध्ये रब्बी हंगामाला प्रारंभ झालेला आहे. पेरणीला सुरुवात झालेली आहे. गहू हरभऱ्याला पसंती मिळत आहे. उंबरडा बाजार परिसरामध्ये तुरीवरती वाळवीचे संकट आलेले असून शेतकरी हतबल झालेले आहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची मागणी केली जात आहे. आटाच्या लालीला पावसाचा तडाखा बसलेला असून 20 रुपये किलो दर. आणखी घसरण होण्याचा अंदाज. मालेगाव तालुक्यामध्ये 47,000 शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच भरपाई मिळाली. तसेच 10,000 शेतकऱ्यांना दिवाळीनंतर लाभ मिळतोय. अद्याप सुद्धा 30,000पेक्षा अधिक शेतकरी प्रतीक्षेमध्ये आहे. बागलाण तालुक्यातील 33,000 शेतकऱ्यांच्या खात्यावरती 22 कोटी रुपये जमा करण्यात आले. शेतकरी झाले खुश. उन्नन खोऱ्यातील नुकसानीची अधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात आली. सरकसट पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहे. चांदवड तालुक्यामधील द्राक्ष उत्पादक संकटामध्ये सापडलेले आहेत. जोरदार पाऊस, ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष बागांना फटका बसताय. परतीच्या पावसाने खामखेडा परिसरामधील शेतकरी हवालदिल झाले. कांद्यावरती करपागाचा प्रादुर्भाव. मुसळधार पावसाने टोमॅटो पीक झाले आडवे. उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सिन्नरला 4.5 कोटी रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले. 6,000 शेतकऱ्यांना मिळाली भरपाई. 8,000 शेतकरी अजून सुद्धा प्रतीक्षेमध्ये आहे. येवला तालुक्यामध्ये पुन्हा मुसळधार पाऊस सुरू असून पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी धास्तवलेले आहे. मका, कांदा, रोपे, सोयाबीनचे नुकसान झाले. खरीप हंगाम करणार कर्जबाजारी. 4 एकर द्राक्ष बागेवरती चालवली कुऱ्हाड. वेळापूर येथील घटना. सततच्या पावसाने द्राक्ष उत्पादक चिंतेमध्ये सापडले. त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये परतीच्या पावसाने 400 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. कृषी अधिकाऱ्यांसह महसुली विभागाकडून पाहणी सुरू. सोलापूर जिल्ह्यामध्ये 2 हेक्टरवरील 85,000 पूरग्रस्तांना मिळणार 95 कोटी रुपये मदत. निधीसाठी 2दा स्वतंत्र आदेश देण्यात आले. 2 हेक्टरपेक्षा कमी बाधितांची संख्या 6,68,000वरती आहे. 2 हेक्टरच्या आतील पंचनामे आधीच झाल्यामुळे पुढच्या कामाला विलंब. खरडून गेलेल्या क्षेत्रासाठी 40 कोटींच्या मदतीची आवश्यकता असून सोलापूर जिल्ह्यामध्ये 8 तालुक्यातील 15,000 शेतकऱ्यांच्या 9,000 हेक्टरची माती गेली वाहून. राज्यामध्ये मातृवंदना योजनेअंतर्गत 46 लाख महिलांना लाभ मिळत असून 1838 कोटींचा निधी वितरित करण्यात आला. धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा अवकाळीचा कहर सुरू असून हजारो हेक्टर पिके उद्ध्वस्त झाली. शिरपूर, साक्री व शिंदखेडा तालुक्यातील बळीराजा अतिवृष्टीमुळे हवालदिल झालेला आहे. सरकसट पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहे. पडगाव तालुक्यामध्ये अतिवृष्टीच्या अनुदानाला KYCचा खोडा असून दिवाळी झाली तरी शेकडो शेतकरी अनुदानापासून वंचित आहे. ॲप्लिकेशन बंद असल्याने मोठी अडचण निर्माण होते. महिना उलटला तरी अतिवृष्टीचे पंचनामे होत नाही. वेल्हाण येथील प्रकार शेतकरी हतबल झालेले असून तालुक्यामधील इतर गावांमध्ये शेतकऱ्यांना मिळाला मदत निधी. कापूस मक्याला लागवड खर्चानुसार भाव देण्याची मागणी केली जात आहे. तसेच कापसाला 10,000 रुपये भाव देण्याची मागणी केली जात आहे. जमीन भूसंपदा प्रकरणी विश्वासात घेतले जात नसल्याने शेतकरी संताप व्यक्त करत आहे. तळोदा शिवारातून जाणाऱ्या शेवाडी अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गाच्या बायपास रस्त्याच्या प्रक्रियेला हरकत. 12 वटण गावांमध्ये पुन्हा मुसळधार पाऊस झालेला असून मराठवाड्यामध्ये 40 मंडळांमध्ये झाली अतिवृष्टी. ओसनवारीवरती दिवाळी झाल्यानंतर केली मदत जाहीर. तरी सुद्धा KYCची अडचण निर्माण. छत्रपती संभाजीनगर जालना जिल्ह्याला 836 कोटी 83 लाख रुपये मिळणार. 2.25 लाख शेतकरी फार्मर ID विना कसा मिळणार शासकीय योजनांचा लाभ. नांदेडमध्ये सोयाबीनलाही फुटतायत कोंब आणि कापसाच्या झाल्या वाती. पिकांची होते माती. अतिवृष्टीनंतर अवकाळीने बीड जिल्ह्यामध्ये प्रचंड नुकसान झालेले असून 2.25 लाख हेक्टर पिके पाण्यामध्ये गेली. अनुदानाच्या प्रतीक्षेमध्येच गेली 82,000 शेतकऱ्यांची दिवाळी. सिल्होड तालुक्यातील स्थिती. खरीप हंगाम हातचा गेल्याने आली निराशा. गेली मदत सुद्धा नाही. आश्वासनाचा बार हा फुसकास. गंगापूर तालुक्यातील शेतकरी हवालदिल झालेले असून घोषित केलेले पॅकेज कागदावरतीच. अतिवृष्टीने हातातोंडाचा घास हिरवला. राज्य शासनाकडून मदतीचा घास सुद्धा गायब झाला. चोड परिसरामध्ये पंचनामे झाले. प्रस्ताव सुद्धा गेला पण मदत कुठे. शेतकऱ्यांचा संतप्त सवाल. अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेले असून आता खतांचे दर सुद्धा पार भडकलेले आहे. दुष्काळामध्ये 13वा महिना. खत कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवरती सोडले मीठ. खरडून गेलेल्या जमिनी, बुजलेल्या विहिरींच्या दुरुस्तीचे प्रस्ताव द्या. जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन. 2 हेक्टरपर्यंत जमीन लागवड योग्य होण्याचा दावा करण्यात आला. कपाशीच्या वातीत झाल्या. सोयाबीन सुद्धा पाण्यामध्ये गेले. अतिवृष्टीनंतर अवकाळीने पिकांचे प्रचंड नुकसान झाले. धारूर, केज, अंबाजोगाई, परळी तालुक्यातील 13 मंडळांमध्ये अतिवृष्टीची झाली नोंद. परतीच्या पावसाचा जोर. कापूस वेचणी थांबलेली असून सोयाबीनला फुटले कोंब. शेतकरी झाले हवालदिल. शासनाने नुकसान भरपाई रकमेमध्ये मोठी वाढ करावी अशा प्रकारची मागणी शेतकरी वर्गामधून होत आहे. धोरण आणि शेतकऱ्यांचे मरण. अतिवृष्टीने शेतकरी गार झालेले असून नुकसान लाखात होते. अनुदान मात्र हजारात मिळते. नियमांच्या कचाट्याने शेतकरी बेजार झाले. सप्टेंबर महिन्यातील पिकांच्या नुकसानीपटी 356 कोटींची मदत जाहीर करण्यात आली. जालना जिल्ह्यामधील 5,45,000 शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा. बुधवारी शासनाकडून GR जारी करण्यात येणार. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा.